अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला। फडणवीसांचं मंत्रिमंडळ कामचोर आणि बिनकामाचं आहे असा घणाघात राऊतांनी केला। तर मुख्यमंत्री मुंबई नागपुरात काय करतायत? सरकारने नांदेड लातूरला जायला पाहिजे असंही राऊत म्हणाले। तर पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवर राऊतांनी ढोंगी भूमिका आहे असा पलटवार भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला। मुख्यमंत्र्यांनी मुंबई सोडून मंत्रिमंडळासह प्रमुख लोकांसह अधिकाऱ्यांसह संभाजीनगरला जाऊन थांबणं गरजेचं होतं, लातूरला जाऊन थांबणं गरजेचं होतं, नांदेडला जाऊन थांबणं गरजेचं होतं। कशा प्रकारे मदत पोचेल मिळेल, लोकांना 4-4 दिवस अन्न आणि पाणी मिळाले नाही, घरं वाहून गेली, निवारा नाही। आणि आपण मुंबईत काय करतो, नागपुरात काय करतो, काय करताय काय? हा फक्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न नाहीये, तर मंत्रिमंडळाला प्रश्न। अत्यंत गंभीर परिस्थिती, अत्यंत कामचुकार मंत्रिमंडळ। संजय राऊत तुम्ही काय करतायत? भांडूप मधल्या गाढव नाक्यावर बसून तुम्ही नाकाने कांदे सोलण्याचं काम करू नका। तुम्ही फक्त 3 तासाचा दौरा केला, शेतकऱ्याला साधी फुटकी कवडी देखील तुम्ही दिली नाही, साधा चेक तुम्ही दिला नाही, अर्धा किलो तांदूळ दिला नाही। तुम्ही काय मदतीच्या गप्पा करतायत? राज्य सरकार ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। 2,500 कोटी रुपये पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना वितरित झालेत आणि ज्या शेतकरी बांधवाचं नुकसान झालंय त्यांना निकष न बघता 8 न बघता दिवाळीपूर्वी मदत केली जाईल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।